नमस्कार, मी सचिन चव्हाण. एमसी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एमसी न्यूजच्या खास चर्चा, खास डॉक्टरांसोबत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमामध्ये विशेष तज्ज्ञ डॉक्टर आपल्या स्टुडिओला भेट देत असतात, विविध आजारांवरती आणि उपचारांबाबत चर्चा करत असतात. आज आपल्या सोबत आहेत मेडिकवर हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सुमित शेजोळ सर, ज्यांनी की एक आधुनिक तावी आणि टिअर नावाच्या एका उपचार पद्धतीमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवलंय. आज त्याच संदर्भात आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत. सर, एमसी न्यूज मध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सुरुवातीचाच प्रश्न असा आहे की तावी आणि टिअर हे नेमकं काय आहे? नमस्कार, मी डॉक्टर सुमित रामेश्वर शेजोळ. मी वरिष्ठ सल्लागार हृदयरोग तज्ज्ञ म्हणून मेडिकल हॉस्पिटलमध्ये आपल्या संभाजीनगरमध्ये कार्यरत आहे. आणि हृदयाच्या जे रुटीन ऑपरेशन्स आहेत, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, हे तर मी करतोच, परंतु माझी विशिष्ट जी स्पेशालिटी आहे ती म्हणजे हृदयावरील झडपांच्या आजारांवर ट्रीटमेंट करणे. सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की हृदयाच्या झडपा म्हणजे काय, म्हणजे हार्ट वॉल्स म्हणजे काय. आपण नेहमी ऐकत असतो ह्याची वॉल खराब झाली, त्याचं वॉल बदली ऑपरेशन झालं किंवा वॉल रिप्लेसमेंट ऑपरेशन झालं. तर हे नेमकं वॉल म्हणजे काय नाटक आहे आणि ह्याच्यामध्ये याचा खराब का होतात किंवा याला ऑपरेशन का करावे लागतात. तर आपण जर थोडक्यात समजून घ्यायचं म्हटलं तर हृदयाच्या वॉल म्हणजे एक प्रकारचा दरवाजा आहे. हृदयाचं काम आहे की हृदय एक पंप आहे आणि ते संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करत असतं. संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करत असताना आपल्याला लक्षात आहे की हृदय 70 ते 80 वेळा दर मिनिटाला धडकन त्याची होत असते. तर प्रत्येक वेळेला जेव्हा ते पंप करतं त्यावेळेला एक विशिष्ट अमाऊंट, समजा 50 किंवा 60 ml एवढाच बाहेर जातो आणि तो गेल्यानंतर तो रक्त वापस आलं नाही पाहिजे म्हणून हे युनिलॅटरल फ्लो आहे, म्हणजे की फक्त एका दिशेने रक्त प्रवाह सुरू राहिला पाहिजे. ह्याच्यासाठी म्हणून हार्टमध्ये व्हॉल्व्स असतात. तर निर्मात्यांनीच अशी त्याची रचना केलेली आहे की याच्यामध्ये रक्तप्रवाह जो आहे तो फक्त सरळ समोर गेला पाहिजे. म्हणजे ती जी व्हॉल असते, आपण एक समजूया की आपल्या दरवाजासारखी असते. तो दरवाजा उघडला की रक्त समोर जातं, दरवाजा बंद झाला की रक्त समोर जाणं थांबतं आणि पुढे गेलेलं रक्त हे वापस येऊ शकत नाही. ह्याला आपली हृदयाच्या झडपांची जी काय ती कार्यशैली आपण समजतो. हृदयाच्या झडपा म्हणजे नेमकं काय? हेच मी आता सांगितलं की हृदयाच्या झडपा ह्या ज्या आहेत, हृदयामध्ये टोटल 4 झडपा आहेत. हृदयाच्या झडपांचं जे काम आहे किंवा कार्यशैली आहे, ह्यामध्ये हृदयातून होणारा जो रक्तपुरवठा संपूर्ण शरीराला आहे आपल्याला माहिती आहे. मग हृदयाचं जे मेन काम आहे ते आहे की पूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करणे. संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा करत असताना हे एक ज्याला आपण म्हणतो सर्किट आहे. हे सर्किट जे आहे ते फक्त एकाच दिशेने धावलं गेलं पाहिजे. त्यामध्ये वापस जाणं सुरू झालं तर त्याला आम्ही वॉलमध्ये लिकेज आहे असं म्हणतो. तर हृदयाच्या ज्या झडपा असतात त्यांचं मेन जे कार्यशैली आहे ती आहे की युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड, म्हणजे की फक्त रक्तप्रवाह हा एका दिशेने पुढे गेला पाहिजे, तो मागे जाता कामा नये. आणि वॉलची जी आहे, जी ओपनिंग आहे ती व्यवस्थित पूर्णपणे उघडली गेली पाहिजे जेणेकरून जाणाऱ्या रक्ताला अडथळा निर्माण न हो. हृदयाचे झडपा आणि त्याचे वेगवेगळे आजार कुठले? बरोबर आहे. तर आता आपण जसं समजलं की हृदयाचं मेन काम आहे की म्हणजे वॉल्सचं की त्यामधनं युनिडायरेक्शनल फ्लो गेला पाहिजे. मग आता फ्लो जात असताना समजा रुटीनली एवढी वॉल जर एवढी उघडत असेल, ही अशी जर झडप उघडत असेल आपली, तर ती पूर्ण न उघडल्यामुळं जाणाऱ्या रक्ताला समोर अडथळा निर्माण होतो. किंवा दुसऱ्या वेळेला जर ती पूर्ण बंद होत नसेल, उघडल्यानंतर ती पूर्ण बंद होत नसेल, अर्धवट उघडी राहिल्यामुळे वर गेलेलं रक्त हे वापस खाली जाण्याची शक्यता निर्माण होते. ह्याला आपण म्हणतो वॉल स्टिनोसिस आणि वॉल रिगर्जिटेशन. म्हणजेच की समोर पुढे जाणारं जे रक्त आहे त्याला जर अडथळा निर्माण झाला तर याला आपण वॉल छोटी झाली किंवा अरुंद झाली असं मराठीत म्हणतो. त्याला इंग्रजीमध्ये वॉल्व स्टिनोसिस असा शब्द आहे. आणि जर वॉलमध्ये लिकेज निर्माण झालं तर त्याला आपण वॉल रिगर्जिटेशन किंवा जी लिकेज आपण म्हणतो त्याला वॉल रिगर्जिटेशन आपला असा शब्द आहे. तर ह्या 2 प्रकारातले आजार असू शकतात. मग ट्रान्सकॅथर थेरपी जी आहे हृदयाच्या झडपांच्या कोणत्या उपचारांवरती वापरले जाते? आता जसं मी बोललो की ह्या वॉलचे जे आजार आहेत त्यामध्ये वॉल थोडी अरुंद होते किंवा त्यामध्ये लिकेज होतं. मग आता हे कशामुळे होतं, तर जुन्या काळामध्ये म्हणजे 1960-70च्या दशकामध्ये म्हणा किंवा 1990 पर्यंत हल्लीपर्यंत सुद्धा वारंवार हृदयाच्या झडपांना जर इन्फेक्शन झालं तर त्याच्यामध्ये आम्ही त्याला रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणून एक संकल्पना आहे ती व्हायची. मग त्याच्यामधल्या ज्या वॉल आहेत त्या यंग एजमध्ये म्हणजे 20, 30, 40ला पण खराब व्हायच्या. मग अशा वेळेला ती वॉल रिप्लेसमेंट करायची गरज पडायची. मग त्यावेळेला वॉल रिप्लेसमेंट करत असताना ओपन हार्ट सर्जरी हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. म्हणजे की पूर्ण छाती ओपन करणे, मधातलं जे हाड आहे आपलं ते फाडणे, छाती ओपन केल्यानंतर हृदय घेणे, हृदयाला थांबवणे
हृदय थांबवल्यानंतर त्याच्यावर चिरा घेणे, जी वॉल खराब झाली आहे ती पूर्ण स्काल्पेलनी म्हणजे त्याला आपण काढून घेणे, त्याच्यात नवीन वॉल टाकणे, त्याला शिवून घेणे, त्याच्यानंतर हृदय शिवणे आणि त्यानंतर छाती शिवणे, असा एक 6 ते 8 तासाची सर्जरी त्याला लागायची. जुन्या काळामध्ये हेच सगळ्यात मोठं प्रमाण असायचं. परंतु आता इन्फेक्शनचं जे प्रमाण आहे ते तेवढं नाही. आता जे प्रमाण जास्त होत आहे ते हृदयरोगाच्या झटक्यामुळे म्हणजे हार्ट अटॅकमुळे वॉलमध्ये लिकेज व्हायला सुरुवात झालेली आहे, किंवा कधी कधी फक्त वय वाढल्यामुळे सुद्धा ह्या वॉल ज्या आहेत, कारण ज्या वॉल आपल्या आयुष्यातल्या पहिल्या सेकंदापासून शेवटच्या क्षणापर्यंत त्या काम करत असतात, तर काम करत असताना त्याच्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिट होणे किंवा वयोमानामुळे जसं आपला केस पांढरे होतात, वयोमानामुळे जसं आपल्याला मोतीबिंदू होतो, तसंच वयोमानाने सुद्धा ह्या वॉल्स आता खराब व्हायला लागतात. कधी तर 60-70च्या दशकात जर आपलं वय असेल, 80च्या दशकात जर आपलं वय असेल, तर ही वॉल आपोआपच जी पूर्ण उघडायला पाहिजे ती फक्त अर्धवट उघडते. त्याला आपण वयोमानानुसार होणारी वॉलची क्षती किंवा खराबी म्हणू शकतो. दुसरं म्हणजे हार्ट अटॅकमुळे सुद्धा त्या वॉलला उघडझाप जी आहे ती बंद होऊ शकते आणि त्याच्यामुळे वॉलमध्ये लिकेजेस निर्माण होऊ शकतात. तर आजच्या घडीमध्ये हे महत्वाच्या आजार आहेत की ज्याच्यामुळे वॉलमध्ये लिकेज होते. मग आता आपण हे समजून घेऊ की ट्रान्स कॅथेटर थेरपीज म्हणजे काय. तर ट्रान्स कॅथेटर थेरपीज म्हणजे काय, तर मी जसं बोललो की आजपर्यंत सुद्धा किंवा तुमच्या सगळ्या नातेवाईकांना असतील किंवा कुठेही आपण ऐकतो, मित्र असतील, आपला मित्रपंढरीचा परिवार असेल, कुणाचंही वॉल रिप्लेसमेंट ऑपरेशन जर होत असेल तर ते फक्त ओपन हार्ट सर्जरीद्वारे होतं 99% वेळा. म्हणजे काय, तर ते पूर्ण छाती फाडून वगैरे आणि तशा प्रकारातलं ऑपरेशन होतं आणि त्याला मग पेशंटला एक 6 ते 7 तास ऑपरेशनचे लागतात. पेशंट व्हेंटिलेटरवर असतो, त्यांना 1-2-3 बॉटल रक्त लागतं, त्याच्यानंतर तो पेशंट शुद्धीवर यायला एक 24 ते 48 तासाचा वेळ लागतो. कधी कधी आयसीयूतून बाहेर निघायला एक 6 ते 7 दिवस लागतात आणि सुट्टी झाल्यानंतर एक 10 दिवसापर्यंत त्याला पूर्ण कालावधी लागतो. पूर्ण जी रिकव्हरी आहे ती व्हायला 3 ते 4 महिने लागतात. टाके काढणे वगैरे या अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता मला सांगा, जर हेच जसं आपण म्हणलं की आता वयोमानानुसार सुद्धा हे आजार होतात, मला सांगा जर समजा एखाद्या 70 वर्षाच्या माणसाला जर हा आजार झाला तर त्याचं हे शक्य आहे का, ह्या सगळ्या गोष्टी 7-7, 8-8 तासाचे ऑपरेशन होऊ शकतात का, किंवा त्याला व्हेंटिलेटरवर ठेवणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर हे होत नाही. साहजिकच भारतातली जी काही पॉप्युलेशन आहे ती यंग आहे, आपण असं म्हणतो, आपण तरुणांचा देश आहे. परंतु जी युरोपमध्ये किंवा दुसऱ्या देशांची जी कंडिशन आहे, जपान वगैरेची, जिथे लोकांचं वय साधारणतः 60, 70, 80 हे खूप जास्त प्रमाणात आहे, अशा लोकांना झालेल्या वॉलच्या ऑपरेशन म्हणजे वॉल जर त्रास त्यांना असेल तर यांच्यासाठी 2002 या सालापर्यंत जागतिक पातळीवर सुद्धा कुठेही ओपन हार्ट सर्जरी हाच एक पर्याय अवेलेबल होता, त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही पर्याय अवेलेबल नव्हता. 2002 साली फ्रान्समध्ये जगातली पहिली टावी म्हणजे ट्रान्स कॅथेटर ॲओर्टिक वॉल इम्प्लांटेशन झालं. म्हणजे काय झालं, तर जो पेशंट होता त्याची रिस्क ऑपरेशनची एवढी होती की त्याला ऑपरेशन करणारे सर्जन म्हणले की आम्ही याला करू शकत नाही, ह्याचं ऑपरेशन केलं तर ह्यांचा मृत्युमुखी होण्याची रिस्क खूप जास्त प्रमाणात आहे, असं 3 सर्जननी त्याला सांगितलं. त्याच्यानंतर मग त्याला एक रिकार्ड डॉक्टर साहेबांनी फक्त पायातून आपण छोटंसं छिद्र घेऊन हृदयामध्ये जाऊन ती वॉल बदलली ओपन हार्ट सर्जरीच्या व्यतिरिक्त. त्याला आपण म्हणतो ट्रान्स कॅथेटर ॲओर्टिक वॉल इम्प्लांटेशन. म्हणजे की एखाद्या नळीच्या मार्फत किंवा एखाद्या ट्यूबच्या मार्फत पायामधून हृदयापर्यंत जाणे आणि ही वॉल बदली करणे. याच्यामध्ये शरीरावर कुठलाही स्टिचेस किंवा आपण इन्सिजन घेत नाही, ह्याच्यामध्ये कुठलाही टाके मारायची गरज पडत नाही, छातीचं हाड फाडण्याची गरज पडत नाही, व्हेंटिलेटरवर ठेवण्याची गरज पडत नाही, किंवा ह्याच्यामध्ये आयसीयू मध्ये 7-7, 10-10 दिवस ठेवण्याची गरज पडत नाही. त्या दिवशी पेशंट स्वतःच्या पायावर उभा राहून लागीला संडासला जाऊ शकतो, आंघोळ करू शकतो, 2-3 तासात जेवण सुरू करू शकतो, दुसऱ्या दिवशी आयसीयूतून बाहेर आणि तिसऱ्या दिवशी सकाळी आपण पेशंटला सुट्टी देखील करू शकतो. तर ह्या थेरपीज कोणत्या आता तुम्ही तावी म्हणजे काय, त्याचे उपचार पद्धती कशा आहेत किंवा त्याचे फायदे काय हे सगळं काही सांगितलंय, पण तावी हा जी उपचार पद्धती ही कोणत्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे? बरोबर. आता मी जसं बोलताना बोललो की तावी हे शेवटी काय आहे, तर वॉल बदली करण्याचं एक ऑपरेशन आहे. मग सध्या कोणत्या ऑपरेशन मध्ये आपण हार्ट बदली करतो, वॉल रिप्लेसमेंट? 2 प्रकार आहेत. एक आपण ओपन हार्ट सर्जरी करतो ज्याच्यामध्ये वॉल रिप्लेसमेंट डायरेक्ट होते. दुसरा आपण टावी करू शकतो ज्याच्यामध्ये की ओपन हार्ट सर्जरीच्या व्यतिरिक्त सुद्धा वॉल आपण बदली करू शकतो. ते सगळ्या पेशंटला करायचं का, तर मुळात तसं नाहीये. म्हणजे मग नेमकं हे कोणत्या पेशंटसाठी टावी ही महत्वाची ठरते, तर ज्या रुग्णांना ऑपरेशन करण्याची रिस्क जास्त आहे, म्हणजे ज्यांचं वय ऑलरेडी 55-60च्या वर आहे, किंवा त्यांना शुगरचा, डायबिटीसचा किंवा बीपीचा त्रास आहे, किंवा त्यांची दुसरी हार्टचं ऑपरेशन ऑलरेडी बायपास झालेलं आहे, किंवा त्यांचं ऑलरेडी वॉल एकदा बदली झालेली आहे हार्टची ओपन हार्ट सर्जरीद्वारे, किंवा ज्यांना किडनीचा आजार आहे आणि डायलिसिस सुरू आहे, किंवा ज्यांना दुसरे कुठलेही महत्वाचे आजार आहेत की ज्यामुळे सर्जरीची रिस्क ही खूप वाढलेली आहे.
ओपन हार्ट सर्जरीची. मग अशा सगळ्या रुग्णांना आपण ओपन हार्ट सर्जरी न करता टावी म्हणजे की एका कॅथेटरच्या माध्यमानं सेम अँजिओप्लास्टी सारखं हृदयाला किंवा शरीरावर कुठलंही टाका न घेता म्हणजेच बिन टाक्याची वॉल रिप्लेसमेंट आपण असं याला आपल्या मराठी भाषेमध्ये म्हणू शकतो. मग हे टावीचं झाल्यानंतर रुग्णाच्या दैनंदिन जीवनामध्ये काय फरक पडतो हो. आणि त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? तर आता बघा, आपण जसं बोललो की वॉल रिप्लेसमेंटला दोन पर्याय आहेत, ओपन हार्ट सर्जरी आणि हा. दुसरा आहे की टावी. तर ओपन हार्ट मध्ये एक साहजिकच 8 ते 10 दिवस आपण आयसीयू मध्ये भरती असतो व आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये भरती असतो. ऑपरेशन साधारणतः 5 ते 6 तास चालतं. त्याच्यामध्ये जे हृदयाची जी मेन आपला हाड आहे समोरचं छातीचं, त्याला पूर्णपणे जवळपास 1 फुटापर्यंत मोठं इन्सिजन असतं आणि त्याला टाक्याने शिवून घेतलेलं असतं. या सगळ्या गोष्टींमधून त्याला पूर्ण बाहेर निघायला एक मिनिमम 3 महिने लागतात. आणि त्यानंतर सुद्धा चेस्ट पेन म्हणजे छाती दुखत राहणं टाक्यांमुळे म्हणा किंवा काय, हे नेहमी करताच राहतं. त्याच्या तुलनेमध्ये जर आपण टावीचा विचार केला तर मी जसं बोललो, पेशंटला सेम डे आपण जेवण करू द्यायला देऊ शकतो. पेशंट व्हेंटिलेटरवर नसतात. त्याच्यामध्ये पेशंटच्या शरीरावर एकही टाका आपण लावत नाही. त्यांना सेम डे आंघोळ सुद्धा करता येऊ शकते, जेवण करता येऊ शकतं. पेशंट स्वतःच्या पायावर चालत जाऊन वॉशरूमला जाऊ शकतात. दुसऱ्या दिवशी आपण त्यांना आयसीयू मधून बाहेर काढून तिसऱ्या दिवशीपर्यंत आपण त्यांना सुट्टी करून देऊ शकतो. आता याच्यामध्ये जे काय घ्यायची जी प्रिकॉशन्स आहेत त्या एवढ्या आहे की 3च दिवस पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट राहणार आहे. त्याच्यानंतर माझ्या याच्यामध्ये जेवणाचा काही प्रॉब्लेम येत नाही, कोणतेही जेवण आपण करू शकतो. फार याला जास्त गोळ्या खायची गरज नाही. ऑपरेशन नंतर फक्त एक रक्त पातळ करण्याची एकच गोळी चालू असते, जी की आपल्याला आयुष्यभर घ्यावी लागते. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या काही आजारामुळे जर गोळ्या घ्याव्या लागत असतील तर ते वेगळी गोष्ट, परंतु हृदयाच्या आजारामुळे किंवा वॉलच्या आजारामुळे तत्सम फक्त एकच गोळी आयुष्यभर घ्यावी लागते. त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही त्याला काळजी करायची गरज नाही. आता हे जे टावी उपचार पद्धती आहे याच्यात मागील काही वर्षांमध्ये तांत्रिक काय सुधारणा झाल्यात किंवा काय अपग्रेड झालं? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. मी जसं बोललो की जगभरामध्ये सगळ्यात पहिली जी टावी झाली ती 2002 साली झाली फ्रान्समध्ये. आणि त्याच्यानंतर हळूहळू हे वाढायला लागलं. पहिली कधी केली तर मी तुम्हाला बोललो की त्यामुळे केली कारण सर्जनांनी सांगितलं की ह्याला ऑपरेशनची रिस्क खूप आहे, हे आपण ओपन हार्ट सर्जरी करू शकत नाही. जर तसं नसतं तर 2002 सालाच्या आधी ह्या सगळ्या पेशंटला तसंच सोडून दिलं जायचं आणि दुर्दैवाने ते मृत्युमुखी पडायचे. कारण वॉल रिप्लेसमेंट जर आपण केली नाही तर त्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी होणे म्हणजे 1 ते 2 वर्षात पुढील त्याचा मृत्यू होणं हे अटळ आहे. ह्याला काही दुसरा पर्याय नाही. मग असे जे काही व्यक्ती होते, असे जे काही ज्यांना ऑपरेशन व्हायचे नाही, हे 30% 40% लोक होते की ज्यांना वॉलचा त्रास होता परंतु ऑपरेशन करणारे सर्जन त्यांना हात लावायचे नाही. तो नंबर कमी व्हावा ह्या दृष्टीतून टावी ही शस्त्रक्रिया सुरू झाली आणि हळूहळू गेल्या 20 वर्षांमध्ये 25 वर्षांमध्ये ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. 2020 सालापासून आता जे नळी पूर्वी वापरली जायची ती नळी फार मोठी असायची, ती आता फार छोटी झालेली आहे. म्हणजे जे इन्सिजन आपण पायावर घ्यायचो ते फार छोटं होतं आता. दुसरी गोष्ट त्याची जी जनरेशन आहे म्हणजे सुरुवातीच्या ज्या वॉल होत्या त्या थोड्या नवीन असल्यामुळे त्यामध्ये तेवढी प्रगत टेक्नॉलॉजी नव्हती. आता आपण जवळपास 4th आणि 5th जनरेशन ऑफ वॉल्स वापरतोय, ज्याच्यामध्ये वॉल्स या फार छोट्या आहेत. त्यांच्यामध्ये वॉलमध्ये लिकेज होऊ नये म्हणून स्पेशल टेक्नॉलॉजी आहे. त्याची जी आयुष्य आहे ते 12-15 वर्षांपर्यंत वाढलं पाहिजे यासाठी सुद्धा टेक्नॉलॉजी व्यवस्थित त्याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. गेल्या 5 ते 7 वर्षामध्ये ह्याच्यामध्ये फार जास्त प्रमाणात आमूलाग्र बदल झालेला आहे. आणि आता 60 वर्षावरच्या सगळ्या लोकांना आपण टावी ही शस्त्रक्रिया बिनधोक करू शकतो. आपण आतापर्यंत टावी बद्दल बोललो. आता टियर, हे टियर म्हणजे नेमकं काय, त्याच्यावरच्या उपचार पद्धती कशा आहेत आणि त्याचे फायदे काय? बरोबर. आतापर्यंत आपण जे बोललो ते टावी म्हणजे की हृदयाची अओर्टिक व्हॉल जी आहे ही व्हॉल जर बदली करायची असेल तर त्याच्यासाठीचं ऑपरेशनचं नाव आहे टावी. आता हृदयात मी बोललो 4 व्हॉल्स आहेत. तर दुसरी महत्वाची व्हॉल आहे मायट्रल व्हॉल. तर ह्या मायट्रल व्हॉल बऱ्याच वेळेला ही व्हॉल अरुंद न होता या वॉलमध्ये लिकेजेस निर्माण होतात. हे सगळ्यात महत्वाचं असतं. या वॉलमध्ये लिकेजेस निर्माण होतात. मग त्याला आम्ही म्हणतो मायट्रल रिगर्जिटेशन म्हणजे की मायट्रल या वॉलमध्ये लिकेज सुरू झालेलं आहे. ह्याच्यावरचं जे ऑपरेशन आहे जुन्या काळामध्ये 2002 ते 2005 सालापर्यंत सुद्धा याच्यामध्ये ओपन हार्ट सर्जरी हा एकुलता एक पर्याय उपलब्ध होता. याच्यामध्ये दुसरी कुठलंही ऑपरेशन करता यायचं नाही. आणि मग साहजिकच आहे जसं मी आता बोललो की ज्याचं ऑलरेडी बायपास एकदा झालेला आहे किंवा ज्यांची ऑलरेडी एकदा ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे किंवा ज्यांना डायलिसिस डेली किंवा अल्टरनेट डे सुरू आहे किंवा ज्यांना मधुमेह कंट्रोलमध्येच नाहीये किंवा ज्यांना ऑलरेडी स्टेंट टाकलेले आहे 4-5 किंवा ज्या लोकांना पॅरालिसिस आहे अशा लोकांना हे ऑपरेशन व्हायचेच नाही आणि ते लोक तसेच सोडून दिले जायचे आणि दुर्दैवाने पुढील 6 महिन्यात वर्षभरात त्यांचा मृत्यू व्हायचा. मग आता ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर टियर नावाची एक पद्धत आहे.
TEER म्हणजे काय, तर ट्रान्स कॅथेटर एज टू एज रिपेअर. म्हणजे या व्हॉल्वचं जे रिपेअर ऑपरेशन आहे, लिकेज कमी करण्यासाठीचं जे ऑपरेशन आहे, ते सेम आपण टावीसारखं वरतून एकही इन्सिजन किंवा टाके न घेता पायातून एक छोटंसं छिद्र करून हृदयापर्यंत जाऊन त्या वॉलला आपण क्लिप करू शकतो. म्हणजे की त्याच्यामध्ये जी वॉलमधून लिकेज जाणारा जो पार्ट होता, त्याला आपल्या जर पडद्याला चिमटा असतो तसा एक चिमटा लावून देतो आपण, जेणेकरून होणारं जे लिकेज आहे ते पूर्णपणे बंद होईल आणि पेशंटला होणारा जो त्रास आहे तो पूर्णपणे कमी होईल. तर मायट्रल व्हॉल्व मधलं जे लिकेज आहे त्याच्यावरचं जे ऑपरेशन आहे त्याला आपण म्हणतो TEER म्हणजे टिअर. आता तुम्ही म्हटले ना की मागच्या काही वर्षांपूर्वी टिअर ह्या उपचार पद्धतीच नव्हती, याच्यावरती ऑपरेशन नव्हते. 2002 किंवा 5 नंतर ह्या उपचार पद्धती आल्या. त्यानंतर ज्या वेळेला टिअरच्या उपचार पद्धती आल्या त्यानंतर आता ह्या हृदयरोगाच्या किंवा टिअर संबंधित आजारांबाबतच्या उपचार पद्धतीमध्ये किती आशादायक ठरते रुग्णांसाठी? हे अतिशय आशादायक आहे. माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स मी शेअर करतो. मी हैदराबादमध्ये काम करत असताना मागल्या वर्षी एक त्यांचे एका मोठ्या कंपनीमध्ये CEO ह्या पदावर असणाऱ्या एक मॅडम होत्या आणि त्यांची आई पटण्यावरून त्यांना भेटायला हैदराबादसाठी निघाली ट्रेनमधून. आणि त्यांना ट्रेनमध्येच येत असताना फार दम लागायला लागला आणि त्याला आम्ही म्हणतो अॅक्यूट पल्मोनरी एडिमा. वॉलमध्ये लिकेज झाल्यानंतर फुफ्फुसांमध्ये पाणी जमा होणे आणि श्वास वाढणे हा त्रास सुरू व्हायला लागला. लगेचच ताबडतोब ते पोहोचल्यानंतर हॉस्पिटलला घेऊन आले. आम्ही त्यांना ऍडमिट केलं, तात्पुरती ट्रीटमेंट केली. केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना वॉलमध्ये खूप लिकेज आहे, परंतु आपण लगेचच्या लगे याला ऑपरेशन करत नाही. आम्ही त्यांना गोळ्या सुरू करून दिल्या आणि घरी पाठवलं. 10 दिवसानंतर त्या मध्यरात्रीला पुन्हा एकदा भरती झाल्या. त्यांना पुन्हा तो वॉल लिकेजमुळं श्वास घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी चालू व्हायला लागल्या. आम्ही त्यांना त्यावेळेला पुन्हा औषध गोळ्या उपचार केले. 4 दिवसात त्या सुट्टी झाली, परंतु त्यांना नंतर एवढा दम लागायचा की त्या लघवीला किंवा संडासला सुद्धा जाऊ शकायच्या नाही. वॉशरूमला जायचं तरी सुद्धा दम लागायचा. मग मी त्या मॅडमला सांगितलं की हा एक पर्याय उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपण वॉल टिअर या पद्धतीने त्यांचं लिकेज आपण थांबवू शकतो. मग आम्ही लगेच ते पुढल्या 1-2 आठवड्यामध्ये त्यांचं ते ऑपरेशन केलं. ऑपरेशन अतिशय यशस्वी झालं आणि त्याच्यानंतर त्यांना लागणारा जो दम होता किंवा त्रास होता तो पूर्णपणे कमी झाला. तसेच जे त्या चालताना दम लागायचा तो पूर्णपणे कमी झाला. वारंवार जे ICU मध्ये भरती व्हायला लागायचं श्वास वाढल्यामुळे किंवा दम लागल्यामुळे ते कमी झालं. महिन्याभराच्या अंतरानंतर त्या ज्या गृहिणी होत्या त्या गोव्याला गेल्या, बीचवर फिरायला गेल्या. तिकडनं मला त्यांनी व्हिडिओ कॉल केला आणि दाखवलं की मी 1 किलोमीटर पासून चालते आणि मला दम लागला नाही. पेशंट गोव्याला गेला हे महत्वाचं नाहीये, पेशंटला 1 किलोमीटर चालल्यानंतर सुद्धा दम लागला नाही. त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये किती फरक पडला हे फार अतिशय महत्वाचं आहे. आपण बघतो की आपल्या घरांमध्ये सुद्धा अनेक वृद्ध असतात की जे थोडंसं चालल्यावरही दम लागतो म्हणून लघवीला जाऊ शकत नाहीत. मग त्यांचं सगळं बेडवर करायला सुरू होतं. त्या वयामध्ये त्या रुग्णांना सुद्धा हे अतिशय केविलवाणी परिस्थिती असते. त्यांना सुद्धा याची इच्छा नसते आणि अशा वेळेला जर आपण त्यांच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये क्वांटिटी किती वाढते याच्यापेक्षा त्यांचे जे उरलेलं आयुष्य आहे ते जर आपण त्यांना क्वालिटीमध्ये जर फरक पडत असेल तर हे अतिशय आशावादी आहे. आणि ही जी उपचार पद्धती आहे ह्याच्यामध्ये कुठलाही आपण व्हेंटिलेटरमध्ये न ठेवल्यामुळे म्हणा किंवा कुठलाही टाका न घेतल्यामुळे म्हणा किंवा लवकरात लवकर आपण त्यांना 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी घरी पाठवत असल्यामुळे म्हणा रिकव्हरी जी आहे ती अतिशय फास्ट आहे आणि त्यामुळेच पेशंटला होणारा जो फायदा आहे तो सुद्धा खूप जास्त आहे. आता हे टावी आणि टिअर उपचार पद्धती जी आहे याच्यामध्ये संभाव्य धोके काय आहेत किंवा कुठल्या व्यक्तीवरतीच त्याचे उपचार केले जाऊ शकतात, त्याला काही मर्यादा आहेत का? बरोबर. हे उपचार पद्धती ह्या शक्यतोर 60-65 वर्षाच्या नंतर कराव्या. त्याच्या आधी ओपन हार्ट सर्जरी जर होत असेल तर चांगला आहे. हा पर्याय सुद्धा चांगला आहे. ओपन हार्ट सर्जरी आपण बऱ्याच वर्षांपासून करत आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपर्टीज ही जास्त निर्माण झालेली आहे आणि वय कमी असताना ऑपरेशनची रिस्क तशी नसते. समजा त्या माणसाला डायबिटीजच नाहीये किंवा बीपीचा आजार नाहीये किंवा जुना हार्ट अटॅक येऊन गेलेला नाहीये किंवा त्याच ऑलरेडी एकदा ओपन हार्ट झालेली नाहीये किंवा डायलिसिसचा प्रॉब्लेम नाहीये, कुठलाही प्रॉब्लेम नाहीये, व्यवस्थित आहे पेशंट, फक्त वॉलचा प्रॉब्लेम आहे. अशा वेळेला ओपन हार्ट सर्जरी केलेलं कधीही चांगलं, जेणेकरून त्यांना आपल्याला बेस्ट पॉसिबल ऑप्शन देता येईल. परंतु आता जसं मी सांगितलं की हे जर सगळ्या गोष्टी असतील तर मग मात्र बऱ्याच वेळेला ऑपरेशन हे जास्त क्रिटिकल होतं, जास्त वेळ त्याला लागू शकतो. अॅनास्थेशियाच्या वेळेला पेशंटला कॉम्प्लिकेशन होण्याचे रिस्क राहू शकतात किंवा ICU मध्ये असताना त्यांना न्यूमोनिया होणे किंवा इन्फेक्शन होण्याची रिस्क सुद्धा वाढलेली असते. अशा रुग्णांना मग आपण टावी किंवा टिअर मायट्राक्लेप ह्या ज्या गोष्टी आहेत त्या करायला पाहिजे. बरं, भारतामध्ये टावी आणि टिअरच्या ज्या उपचार पद्धती आहे जास्त करून कुठे उपलब्ध आहे आणि त्याची खर्चाची मर्यादा कितीपासून? बरोबर, हे अतिशय महत्वाचं आहे. आता जसं मी म्हटलं की ही नवीन उपचार पद्धती आहे, म्हणजे की 2002 ला फ्रान्समध्ये सुरू झालं. भारतामध्ये यायला त्याला पुढचे 10-15 वर्ष लागले.
13-14 सालापासून थोड्याफार प्रमाणामध्ये सुरू व्हायला झाली, पण हलकी एकदम कुठेतरी पुण्याला पुण्यापेक्षा मुंबईला म्हणा किंवा बँगलोरला म्हणा किंवा अशा ठिकाणी व्हायला सुरू झालं. आणि 2020 सालापासून हे थोडं जास्त प्रमाणात सुरू झालं. तर ह्यामध्ये अजूनही बरेचसे डॉक्टर लोक उपलब्ध नाहीयेत की जे हे ऑपरेशन करू शकतात. मी विशेषतः युरोपमध्ये जाऊन याच्यावर 1 वर्ष संशोधन केलं, 1 वर्ष याच्यावर काम केलं. हे 1 वर्षभर ऑपरेशन मी तिथे केले. ती सगळा अनुभव गाठीशी घातल्यानंतर मी हैदराबादमध्ये 2 वर्ष त्याच्यावर अजून कार्य केलं. खूप लोकांचे ऑपरेशन केले. सध्या मी देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुद्धा हे ऑपरेशन करतो. मी जरी संभाजीनगरमध्ये राहत असलो तरी सुद्धा देशभरामध्ये फिरून मी हे सगळीकडे ऑपरेशन करत असतो. महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये हा आहे की याचं किंमत किती आहे. आता ह्याच्यामध्ये जी ऑपरेशनची किंमत आहे ती जास्त प्रमाणात असली तरी सुद्धा ह्याच्यामध्ये होणारे फायदे हे खूप आहेत. ही किंमत का जास्त आहे तर ह्या ज्या काही सगळ्या वॉल्स आहेत ह्या सगळ्या अमेरिकेतनं येत असतात किंवा आता आपल्या ह्या भारतामध्ये सुद्धा व्हायला सुरू झालेलं आहे. कॉम्पिटिशनमध्ये त्यांची प्राइस सध्या फार कमी नाहीये, परंतु एक निदान 12-13 लाखाच्या वर ही वॉल मिळते आणि सगळ्या ऑपरेशनचा खर्च हा कुठेतरी 14-15-16 लाखापर्यंत होतो. पुण्या मुंबईमध्ये गेलं तर 18 लाख 20 लाख याचा खर्च आहे. परंतु मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की मेडिकवर ह्या रुग्णालयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी किमतीत आपण हे ऑपरेशन करून देतो. मी स्वतः हे ऑपरेशन करत असल्यामुळे आपल्याला कोणाला वेगळ्या माणसाला बोलवायची गरज पडत नाही आणि देश पातळीवर ह्या किमतीमध्ये हे ऑपरेशन अन्य कुठेही उपलब्ध नाही. आपण पेशंटला ऍडमिशन नंतर 3 दिवसामध्ये सगळं जर व्यवस्थित असलं तर घरी सुद्धा डिस्चार्ज करून पाठवू शकतो. आणि आपण इथे कमी किमतीत करण्याचं कारण एवढंच आहे की पुण्या मुंबईमध्ये त्यांच्या हॉस्पिटलचा जो सेटअप आहे त्यांना त्याचीच किंमत जास्त असते आणि स्वतः काही करत नसल्यामुळे, कारण ह्या डॉक्टरांची संख्या कमी आहे. पुण्यामध्ये सुद्धा 2-3 ठिकाणीचे स्वतः डॉक्टर करू शकतील असे डॉक्टर अवेलेबल आहेत. संभाजीनगरमध्ये फक्त मी एकटाच आहे की जो स्वतः ऑपरेशन हे करू शकतो. त्यामुळे या ऑपरेशनची किंमत ही थोडी जास्त आहे. परंतु जर आपलं वय जास्त असेल तर नक्कीच हा एक पर्याय अतिशय आशादायी आहे. नक्कीच. हृदयांच्या झडपांची लक्षणं कुठली आहेत, नागरिकांनी केव्हा ती दुर्लक्षित करू नये आणि तुम्हाला ती लक्षणं जाणवल्यानंतर तज्ञ डॉक्टरांकडे केव्हा जावं? बरोबर, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आजच्या आपल्या टॉकमध्ये एवढं जरी आपल्या लक्षात आलं तरी भरपूर आहे. म्हणजे आता नेमके वॉलचा जर आजार असेल तर मग आम्हाला कोणते त्रास होणार किंवा आम्ही हा झालं काय, कोणता त्रास झाला की कुठल्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे, तर हे अतिशय महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये चालताना दम लागत असेल किंवा चालताना छातीवर वजन ठेवल्यासारखं वाटत असेल किंवा श्वास चालल्यावर वर चढत असेल किंवा पोटाला सूज येते किंवा पायाला सूज येत आहे असं वाटत असेल किंवा वारंवार आयसीयू मध्ये श्वास वाढल्यामुळे भरती व्हावं लागत असेल तर ह्या सगळ्या आजारांमध्ये आपल्याला वॉलचा त्रास असण्याची शक्यता बिलकुल नाकारता येत नाही. मग अशा वेळेला हार्ट वॉल एक्सपर्ट्स म्हणून आपण हे वॉल एक्सपर्ट जे लोक आहेत जसे की मी अशा लोकांना दाखवायला पाहिजे. हृदयरोग तज्ञांमध्ये सुद्धा हार्ट वॉल एक्सपर्ट हे फार कमी आहेत किंवा पूर्ण मराठवाड्यामध्ये सध्या तरी हार्ट वॉल एक्सपर्ट म्हणून मी एकुलता एक डॉक्टर आहे की जो मेडिकल रुग्णालयामध्ये कार्यरत आहे. तर वॉल संबंधी कुठलाही जर आजार असेल तर हार्ट वॉल एक्सपर्ट यांना दाखवलेलं कधीही अतिशय उत्तम, कारण त्यांना त्यामधले सगळे जे पर्याय आहेत ते माहिती असतात आणि कुठली ट्रीटमेंट कुठल्या पेशंटला ही बेस्ट सूट होईल ह्याची सुद्धा पूर्ण कल्पना असते. नक्कीच. पुन्हा एकदा एक मुलाखतीच्या शेवटीकडे जातोय. एक शेवटचा प्रश्न विचारतो जो कॉमन आहे की आतापर्यंत तुम्ही सांगितलेले आजार, त्याबद्दलचे उपचार आणि घ्यावयाची काळजी या संदर्भात तुम्ही परत एकदा आपल्या प्रेक्षकांना किंवा रुग्णांना किंवा नागरिकांना काय आवाहन करशाल? येस, मी नागरिकांना हे आवाहन करू इच्छितो की हार्ट वॉलचा जो आजार आहे फार पूर्वी काळापासून असं सांगण्यात आलं की वॉल जर खराब झाली असेल तर आता याला काही करता येणार नाही किंवा ओपन हार्ट सर्जरी जर पॉसिबल नाही तर या पेशंटला तुम्ही घरी घेऊन जा आणि यांची फक्त आता सेवा करा. असा हा पर्याय आता नाहीये. आपण त्या पेशंटला सेवा करायच्या ऐवजी सुद्धा ऑपरेशन करून पुढील 5-10 वर्ष 15-20 वर्ष त्यांना आपण ऍक्टिव्ह क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकतो. तर म्हणजेच हार्टच्या वॉलचा आजार जर ओपन हार्ट सर्जरीद्वारे होत नाहीये म्हणजे दॅट इज नॉट द एंड ऑफ वर्ल्ड, म्हणजे तिथं सगळं संपलं आणि आता पेशंटला घरी सेवा करायला घेऊन जा असा त्याचा मुळीच अर्थ नाही. वॉलच्या रिप्लेसमेंट मध्ये आता अतिशय आमूलाग्र जागतिक लेवल क्रांती झालेली आहे आणि पेशंटला अतिशय कमी त्रासामध्ये आपण त्यांची वॉल बदली करून देऊ शकतो. आणि जर हे आपण करू शकलो त्यांना पुढील 5 ते 10 वर्ष अतिशय क्वालिटी ऑफ लाईफ जे आहे, ज्याला आपण म्हणतो की ते स्वतः इंडिपेंडेंटली ते आयुष्य जगू शकतात ना की कोणाच्या तरी सहाय्याने.
तर हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही आजचा समजा आमचा सेशन ऐकत असाल तर तुमच्या संदर्भामध्ये, तुमच्या माहितीमध्ये किंवा असा कोणी पेशंट असेल की ज्यांना वॉलचं ऑपरेशन सांगितलंय परंतु ऑपरेशन झालं नाही किंवा सर्जरीला ते तयार नाहीत म्हणून सोडून देण्यात आलंय, तर अशा प्रेक्षकांना, अशा रुग्णांना नक्की तुम्ही आमची माहिती सांगा, त्यांना आमच्याकडे पाठवा, आम्ही त्यांना नक्कीच हेल्प करू. नक्कीच. हे होते डॉक्टर सुमित शेजोळ सर, ज्यांनी की जे की हृदयरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी हृदयाच्या झडपांच्या विविध आजारांबाबत माहिती दिली, त्याच्या उपचार पद्धतींबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे नवीन जी पद्धत आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, टावी आणि टियर या उपचार पद्धतींबाबतही त्यांनी खूप सारी चांगली माहिती दिली आहे. त्याच्या घ्यावयाची काळजी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडे केव्हा जावे, त्याचे उपचार कसे करावे, या सर्व गोष्टींबाबत त्यांनी आपल्याला चांगली माहिती दिली आहे. सर, एमसी न्यूजला भेट दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन तज्ज्ञ डॉक्टरांसोबत. तोपर्यंत एमसी न्यूज मध्ये पाहत राहा. खास चर्चा खास डॉक्टरांसोबत. नमस्कार. नमस्कार.